जेवण झाल्यानंतर मुखशुद्धीसाठी भरपूर प्रोटीन्सनी युक्त शाही मुखवास. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी सर्वप्रथम 1 चमचा मीठ घेऊन त्यामध्ये पाव कप पाणी मिसळूया आणि मिठाचे द्रावण बनवून घेऊया. सुरुवातीला 2 कप बडीशेप घेऊया. यामध्ये मिठाचे द्रावण 3 ते 4 चमचे टाकूयात आणि मध्यम फ्लेमवरती ही बडीशेप चांगली कुरकुरीत भाजून घेऊयात. बडीशेप भाजत असताना सतत हलवत राहणे गरजेचे आहे, अन्यथा बडीशेप करपण्याची शक्यता असते. अगदी 5च मिनिटात ही बडीशेप अगदी कुरकुरीत भाजून होते. तुम्ही इथे पाहू शकता, बडीशेप चांगली भाजलेली दिसत आहे. ही कुरकुरीत भाजलेली बडीशेप आता मोठ्या एका बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घेऊया. यानंतर जवस बियाही 2 कप घेऊन कुरकुरीत भाजून घेऊयात. जवसामध्ये सुद्धा 2 ते 3 चमचे मिठाचे पाणी टाकून कुरकुरीत भाजूया. जवस हे अतिशय पौष्टिक असते. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट खूप असतात. जवस अगदी 5च मिनिटात कुरकुरीत भाजून तयार होतात. तुम्ही इथे पाहू शकता, जवस कसे फुगलेले आहेत. हे भाजलेले जवस बडीशेपमध्ये ठेवूयात. यानंतर धना डाळ 2 कप घेऊन थोडी गरम करून घेऊयात, कारण धना डाळमध्ये ऑलरेडी मीठ घालून भाजलेली असते. अगदी 2च मिनिट परतून झाली की एकदम कुरकुरीत अशी धना डाळ तयार होते. ही भाजलेली धना डाळ सुद्धा बडीशेपच्या बाउलमध्ये काढून घेऊ. यानंतर तीळ 1 कप घेऊया. तीळ हे कोरडेच भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये मीठ किंवा मिठाचे द्रावण टाकण्याची आवश्यकता नाही. अगदी 5-1 मिनिटात तीळ भाजून तयार होतात. इथे पाहू शकता, तीळ अगदी कुरकुरीत झालेले दिसत आहेत. हे भाजलेले तीळ ही बडीशेप ठेवलेल्या भांड्यामध्ये मिक्स करूया. यानंतर मगजबी 1 कप घेऊयात. त्याचबरोबर भोपळ्याच्या बिया अर्धा कप घेऊया आणि सूर्यफुलाच्या बिया अर्धा किंवा पाव कप घेऊया. या तीनही बियांचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. या बिया खमंग लागण्यासाठी यामध्ये मिठाचे द्रावण 1 ते 2 चमचे टाकूयात आणि व्यवस्थित कुरकुरीत अशा बिया भाजून घेऊयात. या बिया सुद्धा अगदी 5च मिनिटात कुरकुरीत खमंग अशा तयार होतात. हे सर्व साहित्य आता आपण एकत्र करून घेऊयात. हा मुखवास बनवत असताना यातील साहित्य तुम्ही तुमच्या उपलब्धतेप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकता. हा मुखवास जेवणानंतर खाण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. खमंग कुरकुरीत तर लागतोच, पण त्याचबरोबर पौष्टिकही भरपूर आहे. भरपूर प्रोटीन्सनी युक्त असा हा मुखवास नक्की ट्राय करा. अशाच साध्या, सोप्या आणि रुचकर पौष्टिक रेसिपीजसाठी आसावरीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.